चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील AIMIMचे नगरसेवक अझहर शेख यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना 25 जुलै रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली होती। या प्रकरणात चंद्रपूर शहर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून या हल्ल्यामागचे सत्य समोर आले आहे। या प्रकरणात चंद्रपूर शहर पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून फरहान, फैजन आणि फिरोज या तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिरंगा रॅलीच्या वादातून नगरसेवक अझहर शेख यांना मारहाण करण्यात आली। तिरंगा रॅलीबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त कॉमेंट टाकल्याचा आरोप करून नगरसेवक अझहर शेख आणि 3 आरोपींमध्ये रविवारच्या मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास किरकोळ वाद झाला होता। या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी दिली आहे। जी घटना झाली त्या संदर्भामध्ये चंद्रपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केला असून त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत त्यांना निष्पन्न करून आरोपींनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई आणि इतर जप्ती कारवाई करण्यात आलेली आहे। आणि याच्यामध्ये घटनेच्या अनुषंगाने सुरुवातीचे सीसीटीव्ही फुटेज घटनास्थळाचे त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज हे घेण्यात आलेले आहेत। आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही गोष्टी क्लिअर दिसतात। या आरोपींचं आणि संबंधित फिर्यादी यांचं या ठिकाणी भांडण झालेलं दिसत आहे आणि ते दोघे एकमेकांना धक्काबुक्की करून भांडताना दिसत आहेत। पण यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो प्राथमिकदृष्ट्या आम्हाला दिसतं त्यामध्ये इमिडिएट चाकूसारखं कोणतेही धारदार शस्त्र वापरलं आहे अशा प्रकारची गोष्ट दिसून येत नाही। त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामध्ये कोणतीही मोठी जखम झाली आणि रक्त वगैरे सांडलेलं आहे किंवा आलेलं आहे असं इमिडिएटली त्या ठिकाणी दिसून येत नाही। पण याच्या संदर्भामध्ये इतर याच्यामध्ये घटनेमध्ये असणारे आरोपी असतील किंवा इतरांवरती जो काही संशय व्यक्त केला जातो त्या संदर्भामध्ये पोलीस CDR आणि इतर संदर्भाने पुढील तपास आम्ही करत आहोत। पण या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की सदरचा हल्ला जो आहे तो धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला गेला किंवा अशा प्रकारचं प्राथमिकदृष्ट्या सीसीटीव्ही मध्ये कुठेही निष्पन्न होत नाही। यामध्ये फिर्यादी आणि आरोपी जे आहेत यांचं तिरंगा रॅली दरम्यान एक वाद झाला होता। त्या वादाच्या कारणावरूनच आरोपीने हे सदरचं कृत्य केलेलं आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं।